नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही बटाट्यापासून बनवलेले नाश्ते तर फार वेळा खाल्ले असाल, पण आज मी तुम्हाला बटाट्यापासून बनवलेला एक वेगळ्या प्रकारचा चटपटीत असा रुचकर नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो फारच कमी तेलात बनणार आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला या बटाट्याची सगळी साले काढून घ्यायची आहेत. आणि मग हा बटाटा आता किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही या बटाट्याला व्यवस्थित हाताने स्मॅश पण करू शकता. तर मी आता इथे बटाटा पूर्णपणे किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचं आहे आणि हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर मी ते दोन्ही साहित्य व्यवस्थित मळून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे थोडेसे डो हातात घ्यायचे आहे आणि याचे आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. तर मी या डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळे नूडल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर मी ते बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला यांना बॉईल करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. आणि आता हे पाणी पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. मग पाणी उकळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे सगळे नूडल्स घालायचे आहेत. आणि हे नूडल्स आता आपल्याला 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि हे पाणी आता व्यवस्थित उकळले आहे आणि हे नूडल्स पण व्यवस्थित शिजले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे नूडल्स आहेत ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यावरती बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. मग ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालायचे आहे. तर मी ते तेल एकदम चांगले गरम करून घेतलेले आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती आता गार्निशिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी ते काळे तीळ घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याच्यावरती काळे तीळ घालायचे आहेत. तर तुम्ही ते पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बटाट्याची चटपटीत रेसिपी बनवून नाश्त्यामध्ये सर्व करायची आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.